महासत्तेकडे होत आहे का? हो, खरोखरच भारताची वाटचाल महासत्तेकडेच होत आहे। इसवी सन 1600 मध्ये भारत देश गुलामगिरीत पिचत होता। अनेक देशांनी भारत देशावर राज्य केले होते, आपली खनिज संपत्ती लुटून नेली होती, पण अशा महासत्तेच्या स्वप्नांसाठी एक सोन्याचा हिरा चमकला आणि तो हिरा म्हणजे शहाजीराजे भोसले यांनी स्वराज्याचे स्वप्न लहानपणापासूनच मनी बाळगले होते। स्वराज्य म्हणजे महासत्ता। त्या महासत्तेसाठी त्यांनी शपथ देखील घेतली होती। म्हणतात ना, जनता सुखी तर राजा सुखी आणि राजा सुखी तर राज्य सुखी। शेवटी महासत्तेकडे लढा चालूच करावा लागला। यात त्यांच्या पत्नी राजमाता जिजाऊ यांचा मोलाचा वाटा होता। त्यावेळेस शिवबा लहान होते। शिवबा लहान असताना पुऱ्या स्वराज्याची शिकवण राजमाता जिजाऊंनी शिवबांना दिली। तेव्हापासून आजपर्यंत एक गड किल्ले खनिज संपत्ती माझ्या राजाने जपून ठेवली आहे आणि भारत देश हा महासत्तेकडे वाटचाल करू लागलाय। आपले राज्य म्हणजे थोर संतांची भूमी, थोर संतांच्या संस्काराचा वारसा जपणारे काही लोक आजही आपल्याला पाहायला मिळतात। जसे झाशीची राणी महाराणा प्रताप अशा अनेक शूरवीरांची गाथा आपल्याला इतिहासात पाहायला मिळते। त्यावेळेस दळणवळणाची साधने नव्हती, गाढव घोडा बैलगाडी अशा याच्यातून वाहतूक केली जायची। आता तर रेल्वे मेट्रो विमान अशा मोठमोठ्या वाहतुकीतून वाहतूक केली जायची। ज्या शेतीत मोठनाडीने पाणी भरले जायचे त्या मोठनाडीची जागा आता विद्युत पंपाने घेतली आहे। स्त्रिया सकाळी उठून जात्यावर दळण दळायच्या, त्या जात्याची जागा आता गिरणीने घेतली आहे। शेतीत काम करणाऱ्या बैल जोडीची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे आणि ज्या पत्राद्वारे खाली कुशाली समजली जायची त्या पत्राची जागा आता मोबाईलने घेतली आहे। तंत्रज्ञान वाढत चाललं आहे। कॅम्प्युटरने सर्व कामे लवकरात लवकर होत आहे। मोठमोठे उद्योजक, मोठमोठ्या कंपन्या मोठमोठी सुविधा काढत आहे। रेल्वे मेट्रो विमान अशा मोठमोठ्या वाहतुकीतून प्रवास करणं सुखकारक होत आहे आणि माझा भारत देश हा महासत्तेकडे वाटचाल करू लागला आहे। सरकारने स्त्रियांसाठी हाफ भाडं पण केलं आहे। जे 70 वर्षाचे वृद्ध लोक आहेत त्यांना तर बस फ्री केली आहे। चंद्रावर जाण्यासाठी चंद्रयान, सूर्यावर जाण्यासाठी आदित्ययान आणि अशा विविध ग्रहांवर जाण्यासाठी वेगवेगळे यान निघत आहे। भारत देश महासत्तेकडे वाटचाल करू लागला आहे। ज्यावेळेस मोदी सरकार 35 वर्षाचे होते त्यावेळेस ते म्हणाले होते, जब मेरा जमाना आएगा तो अयोध्या में राम मंदिर बनेगा, जब मेरा जमाना आएगा तो अयोध्या में राम मंदिर बनेगा। आणि ते मोदी सरकारचे स्वप्न पूर्ण झालं आहे। अयोध्यामध्ये राम मंदिर बनलं आहे। खरंच